तर गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सो आपण आज जे काही मॅग्नेटिक स्टिरर अँड हॉट प्लेट या नावाचं इक्विपमेंट आपण इथे आणलेलं आहे. तर याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत, बरोबर. तर हे जे काही मॅग्नेटिक स्टिरर आहे हे ऍक्च्युअली बायोकेमिस्ट्री किंवा एनालिसिस साठी आपण ते त्याच्यामध्ये लॅबमध्ये आपण त्या यूज करत असतो. थोडक्यात हे जे काही ॲपरेटस आहे याचा यूज जर आपल्याला बघायचं म्हटलं प्रिन्सिपल, so it is a hot plate magnetic stirrer. So it is used to component mixing. याचा यूज काय कशासाठी यूज केला जातो? जे काही एखादा कंपोनंट आहे आपण फॉर एक्झाम्पल बीकर मध्ये एखादा कंपोनंट आपल्याला मिक्स करायचा, एखादा सॉल्व्हंट जर आपण याच्यामध्ये टाकला तर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करण्यासाठी पहिलं कसं होतं, जे काही जुने ॲपरेटस होते आपले मिक्सिंग साठी, तर ते आपण हाताने स्टर करून किंवा वेगळ्या टेक्निकने आपण ते काय करायचो, यूज करायचो. सो हे टेक्निकल हे जे काही मशीन आहे हे सध्या आपण नवीन आणलेलं आपल्याकडे. सो याचा यूज काय आहे, हॉट प्लेट याच्यावर ऑलरेडी सेट आहे याच्यावर, बरोबर. आपण याच्यामध्ये सॉल्व्हंट जर टाकला आणि आपण जर याच्यावरती ठेवलं, ही जे काही याची वरची प्लेट आहे त्याला हॉट प्लेट असं म्हणतात. हे बघा याच्यामध्ये ऑन ऑफ चा एक स्विच आहे. ज्यावेळेस आपण त्याचा सप्लाय चालू करू, याला ऑन केल्याच्या नंतर आपला जे काही हे आपलं मटेरियल यामध्ये सॉल्व्हंट आपण त्यामध्ये टाकायचा आणि इकडे दिलेला जो नॉब आहे याला दोन नॉब आहे. याला म्हणतात टेम्परेचर नॉब आणि इकडचा जो आहे तो स्पीड कंट्रोल, स्टीर कंट्रोल त्याला आपण म्हणतो. त्याच्यावर आपण काय करतो, ऍडजस्ट करत असतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेल्या रिक्वायर्ड टेम्परेचरला जर एखादा सॉल्व्हंट आपल्याला हीट करायचा असेल, सो आपण काय करायचं, मग इथे ठेवल्याच्या नंतर त्याला ठराविक टेम्परेचरला आपण काय करायचं, त्याला हीट करू शकतो, ठीक आहे. आणि जर त्याला आपल्याला मिक्स करायचं असेल, सो इथं अलीकडचा जो नॉब आहे याच्यावरती जर आपण याला वरच्या साईडला जर आपण याला हे केलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मिक्सिंग वन टाइम होते. हीटिंग अँड मिक्सिंग साठी वन टाइम भाषेमध्ये आपण ते यूज करू शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर पुढे बघायचं म्हटलं, याचं प्रिन्सिपल इट इज डिपेंड ऑन द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिक रिलेशन. हे जे काही मशीन आहे याच्यामध्ये मॅग्नेट ऑलरेडी सेट केलेले आहेत. हे जे काही याचे चार पार्ट दिसत नाही, 1 2 3 4 याच्यामध्ये चार याच्यामध्ये मॅग्नेट ऑलरेडी त्याला सेट केले आहेत त्या मशीन सोबत. आणि त्याच्यामध्ये मोटर असते. ते मॅग्नेट आणि मोटर, ते मोटर ज्यावेळेस रोटेट होते, ते मॅग्नेट सुद्धा त्या मोटर सोबत काय होतात, रोटेट होतात. ते रोटेट झाल्यानंतर काय होतं, मग आपण दिलेल्या रिक्वायर्ड टेम्परेचरला काय होतं, ते हीट आणि मिक्सिंग ते स्टर केलं जाते, ठीक आहे. सो इट इज द कॉन्टॅक्ट टू मॅग्नेट अँड द आफ्टर रोटेट मॅग्नेट बीट. ते रोटेट करण्यासाठी काय केलं जातं सगळ्यात सुरुवातीला, फॉर एक्झाम्पल हे जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर याच्यामध्ये मॅग्नेट बीट म्हणजे जे आपण त्याला लोहचुंबक म्हणतो मराठी, बरोबर. ते याच्यामध्ये जर टाकलं आपण, ठीक आहे, तर हे काय होतं, आपण जसं याचा स्पीड वाढवू त्या पद्धतीने काय होतं, व्यवस्थित स्टर होते याला, ठीक आहे ना, मिक्स होते ते. जर तुम्हाला एखादा सॉल्व्हंट मिक्स करायचा असेल तर या पद्धतीने यामध्ये केला जातो, ठीक आहे. जसं खालचं मोटरला या मशीनला मोटर अटॅच असते, त्या मोटरला मॅग्नेट असतं नाही, बरोबर. आणि आपण ते वरती टाकल्याच्या नंतर मॅग्नेट काय होतं त्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतं आणि ते व्यवस्थितपणे स्टर होतं, ठीक आहे. याच्यानंतर पुढे एक मॅग्नेट बार आहे कनेक्टेड टू द मोटर. मॅग्नेट बार म्हणजे त्याला मॅग्नेट बार म्हणतात. म्हणजे काही हे जे चार साइडला दिलेत ना बार, याला मॅग्नेट बार असं म्हणतात, ठीक आहे. ते रोटेट झाल्यानंतर काय होतं, त्याच्यासोबत तुमचं सोल्युशन सुद्धा त्याच्यामध्ये रोटेट होतं, ठीक आहे. नेक्स्ट these motor are the rotate then after magnetic bar and magnetic bead. These are the making with magnetic plate. हे कशापासून बनलेलं असतं, सो these are the making with magnetic plate. ही जी काही वरची प्लेट दिसते तुम्हाला स्टीलच्या कलरची, ही मॅग्नेटिक प्लेट आहे, बरोबर. त्याच्या मिडलला तुमचं ज्या वेळेस तुम्ही सोल्युशन ठेवलं त्याच्यावर, सो इट इज द हे एकदम याच्या मिडलला ठेवायचं आहे. कुठं जे काही तुमची प्लेट आहे त्या प्लेटच्या मिडलला. इथं हीट होत नाहीये. हीट कुठं होतं, फक्त ह्या फोर साइडला साइडच्या इथं मध्ये फक्त ते रोटेट होतं, ठीक आहे. ते दिलेल्या म्हणजे तुम्हाला जर एखादं हे बिगर छोटा आहे आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, याचा खालचा भाग किती आहे, एवढा मापाचा छोटा आहे. हे जर तुम्ही पूर्ण याच्या मापाचं जर इथं एखादं रिक्वायरमेंट ठेवलं, ॲपरेटर जर ठेवलं, तर तिथं ते हीट सुद्धा याच्यामध्ये वन टाइम केलं जातं, ठीक आहे. म्हणजे मिक्सिंग आणि हीटिंग आपण या ॲपरेटर्स मध्ये एकाच वेळेस करू शकतो, ठीक आहे. सो नेक्स्ट याच्यामध्ये दोन नॉब असतात. तुम्हाला मी आता सांगितलं सुरुवातीला, एक पलीकडचं टेम्परेचर नॉब आणि अलीकडचं स्टील कंट्रोल नॉब, समजतंय. जर तुम्हाला हे सोल्युशन जर हीट करायचं असेल, आता हे सध्या काय होतंय, स्टीर होते, बरोबर आहे. तुम्हाला दिसतंय रोटेट होतं ते, म्हणजे फिरताय सध्या. हे काय होतंय, मग तुमचं सोल्युशन मध्ये तुम्ही जे सॉल्व्हंट टाकलेले ते काय होतं, व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये मिक्स होतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर इकडं
ऍडजस्ट करा रिक्वायर्ड टेम्परेचर, जे तुम्हाला जेवढ्यासाठी हीट करायचंय ते रिक्वायर्ड टेम्परेचर दिलेलं असतं. समजा एखाद्या सॉलिडला हीट करण्यासाठी ठराविक टेम्परेचर दिलेलं असतं, बरोबर? तर तेवढं टेम्परेचर तुम्ही इथं सेट करून त्याला तुम्ही ते हीट करू शकता. समजतंय सर्वांना? याचा यूज काय होतो मग? वन टाइम तुम्ही दोन काम करू शकता. पहिलं कसं होतं, तुम्हाला सेपरेट करायचं म्हटलं, मिक्सिंग साठी सेपरेट आणि स्टर करण्यासाठी सेपरेट, तर याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस तुमची दोन्ही कामं करू शकता. ठीक आहे? याच्यात तुम्हाला एका पावडर वगैरे ते मिक्स कशी होते ते आता आपण याच्यामध्ये पावडर टाकली, बरोबर? पलीकडे बघा मुलांमध्ये डायसच्या पलीकडे. ठीक आहे ठीक आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला, हे मिक्स होतं याच्यामध्ये, बरोबर? ज्यावेळेस तुम्ही हा स्पीड याला काय म्हणतात स्टिरनो, हे बटन सेपरेट आहे, तुम्हाला फक्त मिक्स करायचं आहे, रोटेट करायचं आहे. ठीक आहे? तुम्ही जसं याचं स्पीड वाढवाल तसं तुमचं मिक्सिंगचं प्रेशर किंवा त्याचं मूवमेंट जास्त होणार पाहण्यामध्ये. ठीक आहे? आणि जर हीट करायचं असेल तर तुम्हाला इकडं या नोबवर ठराविक दिलेलं ते टेम्परेचर ऍडजस्ट करून तुम्ही ते तिथं ते करू शकता. ठीक आहे? समजलंय? या ऍपरेटरचा हा यूज केला जातो.